आहा, धन्य ती मुरली आणि धन्य त्या गोपी. भक्तीचे पाझर नसतील तर ज्ञानाचे कोरडे पाषाण काय कामाचे. तेव्हा देवापाशी एवढंच मागायचं, तुझे चरणी अमृता माता सदा हो पंढरीनाथा. खंड चालो आमची वारी, देह पडो तुझी एकवारी. गोविंद गोविंद गोपाल राधे, गोविंद गोविंद गोपाल राधे. ठाणेदार, काय गाणं, काय बोलणं, काय ज्ञान. आपलं तर देहाभान हरापलं. काय शास्त्री बुवा, ते काय विचारा. अहो, ही भक्तिगंगा अशी दुथड्या दुभंगून वाहते आहे म्हणून तर इथले शेतमळे पिकत आहेत. पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापातने याच गावात नांदतायत ना. म्हणे पंढरपूरला जाऊ नका. एवढाच उपदेश करून थांबत नाही तर देवांना दगड धोंडे समजून दूर फेकायला लागले ते कर्मचांडा. खरंच ठाणेदार, त्या म्हसोबा प्रकरणी सावत्याला जाब विचारायलाच पाहिजे. अहो, पण तो त्याचा खासगी प्रश्न आहे. खासगी होता पण पटकी सुरू झाल्यामुळे तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे. मर्याईनच सांगितलं. खरं नाव पाटील? अभय तर सावत्याच्या म्हसोबा पायीच मर्याई कोपली आणि गावात पटकी भडाकली. अहो पण काय, या नास्तिकांना आज आपला देव फेकला, उद्या गावचे फेकून द्यायला लागेल. होय होय, अगदी बराबर. ठाणेदार, पंचामोर सावत्याचा निवाडा होया हवात. सावतावा, सावतावा, का रे बिर्या? चला बिगी बिगी. त्या हऱ्या मागाचं पोर लय हैराण झालं या. असं? चल चल. सावताबा, सावताबा, अहो तुम्हाला ढुंढायचं तरी कुठं कुठं. ठाणेदार बोलवत्यात तुम्हाला लगुलग. ठाणेदार, बर, पण यावेळी जरा मी घाईच्या कामात आहे, जराशाने येतो म्हणावं. घाईच्या कामात आहे, जराशाने येतो. पहा, म्हणजे हा लेखाचा तेवढा कामा आणि आम्ही का सारे रिकामट्याकडे जमलो तिथं. ठीक आहे. सावता येत नाही तेव्हा आपणच त्याच्या इकडे जाऊया आणि आत्ताच्या आत्ता याचा निकाल लावून टाकूया. चल उठ, लय लय भुका लागल्या असतील माझ्या सोन्याला. नागू, आलो बाबा, आलो बाबा. दिसभर उन्हातानात हिंडतायसा, हातरून धरायची पाळी आली म्हणजे उभ्या गावाची तुम्हासनी काळजी. अगं, दुखड्या भाड्यात आडी अडचणीत जर लोकांच्या उपयोगी पडायचं नाही तर जगाच तरी कशाला माणसानं. माझा अंगरखा कुठे आहे? सावता, आहेस काय रे घरात? अरे पण ठाणेदार तिकडे आले वाटतं. जनाई, नागू, कामली अंतरापू. कशाला आली समजी टोधाड भलते येळी. या ठाणेदार, या असे या मंडळी, बसा. इतक्या उन्हाची सारी मंडळी इकडे कुठे आली? सावता, जरुरीचं काम होतं तुझ्याकडं. खुरडा खायला आले ते जणू. तुला बोलावणं धाडलं. निघालच होतो. आत्ताच बाहेर ना आलत, अजून जेवायचं बी आहेत. घ्या शास्त्री बा. अजून जेवायचं बी आहोत. आत्ता मग इतका वेळ काय देवपूजा चालली होती वाटतं. आमची देवपूजा अष्टोप्रहर चालूच असते. अगं नागू, त्या टोपल्या इकडे आण ना. अष्टोप्रहर देवपूजा. पहा शास्त्री बुवा, केवढा कर्मठ देवभक्त हा. काय सावता, घरात देवाची तीसभर मूर्ती तरी आहे का? म्हणे देवपूजा. आपल्यासारख्या थोर मोठ्यांची सेवा चाकरी, गोरगरिबांचा, अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतमळ्याची निगा निगराणी हीच आमची देवपूजा. एकूण हा तुझा मळा म्हणजेच माझ्या देवाचा देव्हारा. आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तर यानं त्या म्हसोबाची दूर हकालपट्टी केली. नागू, ओल्या शेंगा भाजल्यात ना, मग आणखी. अहो पाटील, ठाणेदार, तुम्ही का गप बसलाय? बोला ना, माझं एकट्याच तोंड चाललंय. अहो यांचंही तोंड चाललंच आहे की. समर्थ हवी बोलायला. मुद्द्यावर या लवकर.
मुद्द्याला हात घालतो की ठाणेदार. सावता, तू आपल्या शेतातला म्हसोबा हलवलास. तू म्हसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली. हसतोस काय? मर्याईने सुद्धा हे सांगितलं. खरंच? पण माझ्या शेतातला म्हसोबा गावावर कशाला कोपेल? तो कोपलास तर माझ्यावर कोपेल. पुरे पुरे तुझं ब्रह्मज्ञान. आत्ताच्या आता पहिल्या जागी म्हसोबा ठेव आणि प्रायश्चित्त म्हणून पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घे. का गप्प का? पंढरपूरला जायचं नाही अशी शपथ घेतलीस वाटतं. सावता, गावासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक बाबतीत गावाच्या उलट वागणारा हा. पण ह्यो तुझा हेकाडपणा आता आम्ही नाही चालू देणार. तुला मानानं अब्रून राहायचं असेल तर आधी आमच्यापासून व्यवहारात तानाचे धडे शिक. तुमच्यापासून नको तुमचे ज्ञान, नको तुमचा मान. माझे आहे मन वेगळीची. गाव सांगतो त्याप्रमाणे मुकाट्यानं पंढरपूरला जा आणि पराश्चित घे. प्रायश्चित्त प्रायश्चित्त घेण्यासारखं माझ्या हातून काही घडलं आहे असं मला नाही वाटत. आणि पंढरीला जाण्याविषयी म्हणाल तर माझ्या मळ्यातच पांडुरंगाच्या कृपेची पंढरी अखंड पिकली आहे. आणि पांडुरंगाचं दर्शन मला तिन्ही त्रिकाळ या मळ्यातच घडत असतं. काना मुळा भाजी हो, काना मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी हो, कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. ऊस गाजर रताळू, ऊस गाजर रताळू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू. मोठ नाडा विहीर दोरी, मोठ नाडा विहीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा हो, सावता म्हणे केला मळा, केला मळा. विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भारी, अवघी विठाबाई माझी, कांदा मुळा भारी हो. ठाणेदार, तुमच्या बाई म्हसोबाची बाब आम्ही खासगी मानली. पण आता हा मर्याईच्या नैवेद्याचा प्रश्न सगळ्या गावाचा आहे. आता बी हो सावत्या गावातनी धुडकावू दे. मग त्यो हाय आणि गाव हाय. सार त्याचा बकर मागून छान ना. आता बघू बघू. हे खरं, पण बाबानो मुख्या जीवाना बकऱ्याला मारून कसला नैवेद्य करता? अहो पण बकरं नाही तर पैसा तरी. नाही नाही, मी पैसे सुद्धा देणार नाही. बकरं नाही आणि बकऱ्याचा पैसा बी नाही म्हणजे काय मरायला निवडच करू नका म्हणता भय. अरे चल मर्दा,
सतरांदा काय विचारतोस? समजा गाव एकीकडं ह्यो एकीकडं. चाल. अहो असं काय केलं सा? गावाशी बराच वाकडपणा धरायचा. गाव करेल ते केलं पाहिजे आपण. गाव करेल ते केलं पाहिजे आपण. विठ्ठल विठ्ठल. सावतेचं बकरं मिळाय हो. काय बी कर. चला पाटील. चला बघू बघू आता. बाबा बाबा कशी हो बकरी वरडत्यात? पण त्यांचं ओरडणं गावकऱ्यांना कुठं ऐकू येत आहे? पण तुम्ही का उगीच जीवाला त्रास करून घेतायसा? बसा खायला. आपली बकरी का ओरडतात? बाबा बाबा आपली बी बकरी नेली. पुढे बकरी. एक सोडून दोन. बघू आता तो सावत्या काय करतोय ते. थांबा थांबा. हात जोडतो तुम्हाला. मुक्या जीवांची हत्या करू नका. मर्याच्या तोंडातला घास करायला आलास. देवा धर्माच्या कामामध्ये आड येतोय तू. ते तुम्ही वाटेल ते समजा, पण मी या पातकाचा अधर्माचा वाटेकरी होणार नाही.